गणपते नमः. तुला या यज्ञामध्ये यज्ञजाप करता येणार नाही. हे महर्षी, मला या यज्ञामध्ये का बरं प्रवेश करता येणार नाही? कारण तू ऋषीपुत्र नाही आहेस, म्हणून तुला या यज्ञामध्ये यज्ञजाप करता येणार नाही. तू जा आणि जाऊन तुझ्या मातेला विचार. ऋषीवर्य, चला मी आपण ऋषीपुत्र आपल्या नाही. यज्ञोपवीत चालू ठेवूया. या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या मातेला विचारतो. ओम गणपते नमः. बाळ ये. माते, माते मी कोण आहे? मी कुणाचा पुत्र आहे? बाळ, आज अचानक का बरं मला असा प्रश्न विचारला आहेस? माते, मी महर्षींच्या आश्रमात गेलो असता तेथे त्यांनी माझा घोर अपमान केला की तू ऋषीपुत्र नाहीस. जर माते मी ऋषीपुत्र नसेल तर माते मी कोण आहे? मी कुणाचा पुत्र आहे? बाळ, ज्या यज्ञशाळेमध्ये ज्या लोकांनी तुला नकार दिला ते स्वतः सुद्धा स्वयं ऋषी नाही. ऋषी तो विराट स्वभावाचा श्रेष्ठ असतो. पण पुत्रा, तू असा प्रश्न न विचारला जातो न उत्तर दिलं जातं. नाही माते नाही, तू अजूनही मला खरं सांगत नाहीस. तू माझी माता आहेस की एक कलंकिनी आहेस? पुत्रा, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. वेडीवाकडे शब्द बोलू नकोस. अरे, आई ती आई असते ना, ती अपवित्र असते ना कलंकिनी असते. तुझी बुद्धी ठीक कर. नाही माते नाही, तू अजूनही मला खरं सांगत नाहीस. तू दृष्ट आहेस, नाही. कलंकिनी आहेस. तू नाही. पुत्रा, कठोर शब्दात मातेचा अपमान केला आहेस. जा जा. नाही माते नाही. जा, मी तुला एक शाप देत आहे. नाही माते नाही. तू एक महाभयंकर दानव आचरण करणाऱ्या मुलाचा बाप बनशील. नाही माते. त्याच्या अत्याचाराने नाही. तूच नाही नाही. तर हे संपूर्ण त्रिलोक थरथर कापू लागेल. नाही येते मी. माते हे माते. हे मृत्यूमंत्री, मातेच्या शापापासून मुक्ती मिळवण्याचा कोणताही उपाय नाही. मातेचा शाप कधीही निष्फळ ठरत नाही. आता तुझी रक्षा फक्त आणि फक्त श्री गणेशच करू शकतो. श्री गणेशच करू शकतो. श्री गणेशच करू शकतो. गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. मृत्समत, डोळे उघड. मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. माझी आराधना पूर्ण झालेली आहे. तू आता तुला पाहिजे तोवर मागून घे. तू तर सर्व जाणता. मला माझ्या मातेने असा श्राप दिला आहे की मी त्यातून फार त्रस्त झालो आहे. हे गणेशा, कृपा करून तुम्हीच यातून योग्य तो मार्ग दाखवा. मृत्समत, मातेच्या शापाला संसारात कोणीही काही करू शकत नाही. पण मी तुझ्यासाठी फक्त एकच करू शकतो की तू वरद विनायक प्राचीन मूर्तीची स्थापना कर. गणानात्व हा मंत्र जप करत असताना तुला तुझ्या शिक्केतून एक बलवान पुत्र प्राप्त होईल. त्याचे नाव भद्रक त्रिपुरासुर असे प्रसिद्ध होईल. तो तुझा पुत्र सर्व त्रिलोक जगतात नाव करेल. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. हे बालका, तू कोण आहेस? तू कुणाचा पुत्र आहेस? हे ऋषीवर्य, तुम्ही सर्वज्ञ ज्ञानी असून मला हा प्रश्न का बरं विचारलात? आत्ताच झालेल्या तुमच्या शिंकेतून
माझा जन्म झाला आहे. मी आपलाच पुत्र आहे. हे पितामहा, तुम्ही मला आज्ञा करावी की मी काय करावे. हे बालका, तू माझाच पुत्र आहेस. तुला मंत्र उपदेश करून श्री गणेशांचा गणनाथवाया मंत्राचा अनुष्ठान करण्यास सुरुवात कर. आणि गणपती तुला प्रसन्न झाले की तुला पाहिजे तोवर मागून घे. मग तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जशी आज्ञा पितामहा. तथास्तु. पिताश्रींच्या आज्ञेप्रमाणे मी श्री गणनाथ या मंत्राचं अनुष्ठान करण्यास सुरुवात करतो. ओम श्री गणनाथ वृषभ ऋषीच्या आज्ञेप्रमाणे भद्रक बाळाने श्री गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. हजारो वर्ष आराधना करत असता असता भद्रक बाळ हळूहळू श्री मोठा होऊ लागला. गणनाथ पण गणेशाची आराधना मात्र अखंडितच चालू आहे. अखंडितच चालू आहे. गणनाथवाय नमः. ओम श्री गणनाथवाय नमः. ओम श्री गणनाथवाय नमः. बालक, तुला मी प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून इच्छितो वर मागून घे. हे देवादिदेवा गणनाथा, तुम्ही मला दर्शन देऊन प्रसन्न झाला आहात. तुम्ही मला या चराचर ब्रह्मांडावर स्वामित्व करण्याचे सामर्थ्य द्या. हे बालका, प्रत्यक्ष तुला 3 शस्त्र लोखंडाचे, सोन्याचे व रुपयाचे हे 3 पुरे तुझ्यापाशी असतील. म्हणून बालका, तू या त्रिलोकात पुष्कळ सुख भोगल्यावर श्री भगवान शिवशंकर आपल्या त्रिशूळ बाणाने या 3 शस्त्रांचा विनाश होईल आणि तुला भगवान शिवशंकराकडून मुक्ती प्राप्त होईल व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हजारो वर्ष गणरायाची आराधना, देव, दानव आणि मानव या त्रिलोकात कोणीही माझा पराभव करू शकणार नाही. जय श्री गणेशाय नमः. जय गणेशाय नारायण काय योग साधला जन्म तुला लाभला. काय योग साधला जन्म तुला लाभला. कोण देव पावला रे.
त्रिपुरासुरा, अरे आज असा आनंदी दिसतोस. अरे 3 ताळ सप्त पाताळ म्हणून जाणारा नारद जर माझ्यापेक्षा येणार असेल तर मला आनंदच वाटणार. त्रिपुरासुरा, अरे असा कोणता आनंद झाला आहे की तू इतका आनंदित झाला आहे? हे नारदा, मी श्रीगणरायाची हजारो वर्ष तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न करून घेतलं. नारायण नारायण. त्रिपुरासुरा, अरे एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतलीस, पण तिचा काय उपयोग? नारदा, मला नेमकं काय म्हणायचं? मला काय म्हणायचं आहे त्रिपुरासुरा? अरे एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतलीस, पण तुझं अजून या मानव लोकांमध्ये कुठे सुद्धा नाव नाही. मग कसं बरं होणार? होय नारदा, बरोबर आहे. मग तुम्हाला सांग, तू माझ्यासाठी काय संदेश देणार? नारायण नारायण. काय करायला पाहिजे? त्रिपुरासुरा, अरे आपल्या हातापायाची बोट सारखी नसतात. या डाव्या हाताने सुरुवात केलीस ना तर उजव्या हाताला 10 येतं, आणि या उजव्या हाताने सुरुवात केलीस तर या डाव्या हाताला 10 येतं. मग त्रिपुरासुरा, यातलं पहिलं कुठलं आणि 10वं कुठलं हे आपण कसं बरं ठरवणार? होय नारदा, बरोबर आहे तुझं. मग तुम्हाला सांग, मी काय करायला पाहिजे? त्रिपुरासुरा, ऐक सांगतो. आज दिवस आनंदाचा, अरे कळीच्या या सोहळ्याचा, आणि आनंद वाटे माझ्या मनाला, आनंद वाटे माझ्या त्रिपुरासुरा, अरे तुला जर या त्रैलोक्याचा राजा व्हायचा असेल ना तर प्रथमतः या पृथ्वी तलावरती जीव सजीव, ऋषी मुनी, राजे महाराजे, अरे यांचा छळ करावयास सुरुवात कर. म्हणजे सर्व घाबरून तुला राजा म्हणतील. राजा, आणि नंतर मात्र इंद्र, ब्रह्म, विष्णू याच्यावर स्वार हो. देवांना भयभीत करून सोड.
आणि नंतर मात्र त्या भोलेनाथाच्या कैलासावरती आक्रमण कर. तुझ्या शक्तीचा गर्व आणि देवांना सुद्धा त्यांच्या शौर्याचा गर्व होणार. त्रिपुरासुरा, अरे पहिली स्वारी त्या देवेंद्राच्या अमरावतीवर, म्हणजे तुझे काम फत्ते होईल. नारायण नारायण येतो मी, झाले कळीचे हो साधन, माझे नाम नारायण. झाले कळीचे हो साधन, माझे नाम मला प्राप्त झालेली अपार शक्ती पाहून त्या देवांना सुद्धा आपल्या शौर्याचा गर्व झाला. ह्या पृथ्वी तलावरती असलेले ऋषी, राजे महाराजे, सर्व जीवजंतू यांचा छळ करून पहिले स्वारे इंद्राच्या दरबारी देव बसले हो सभेला. इंद्राच्या दरबारी देव बसले हो सभेला. नारदाची स्वारी आजनी हे भुवनाला. नारदाची स्वारी आजनी हे राजा
दाता प्रणाम असो प्रभू प्रणाम असो. या नारद मुनी या 33 कोटी देवांच्या सभेमध्ये आपले स्वागत आहे. सर्व देवगणांना सभा घेण्याचे कारण आपण कथित करावे. नारायण नारायण. असुरराज त्रिपुरासुरानं हजारो वर्ष श्री गणरायाची आराधना करून गणनात्व या मंत्राचं अनुष्ठान करून अमरत्व प्राप्त केलं आहे प्रभू. जर का त्रिपुरासुरानं हे सारे त्रिभुवन जर का जिंकून घेतले तर या पृथ्वी तलावरती हाहाकार निर्माण होईल. पृथ्वी माता चिंतेमध्ये पडेल. नारायण नारायण. जर का त्या त्रिपुरासुराने हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले तर सजीव सृष्टीला गिरिगंधा फेकून येईल व या पृथ्वीवर आकार निर्माण होईल. नारद मुनी, या सृष्टीवरती येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निवारण करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. या दृष्ट त्रिपुरासुराचाही नाश नक्की केला जाईल, कारण मरण हे विश्वातील विधिलिखित असं सत्य आहे. नारद मुनी, तुम्ही निश्चिंत राहा. या सृष्टीवर येणाऱ्या सर्व संकटांचं निवारण आम्ही देवगण मिळून नक्कीच करू. तुम्ही तुमची विश्वभ्रमंती यशस्वी. नारायण नारायण. मुनिवर्य, या दैत्याने या विश्वावरती अशी अनेक संकटे निर्माण केली. राग, मोह, माया, मत्सर याद्वारे सृष्टी नष्ट करू पाहिजे. परंतु मुनिवर्य, आम्ही 33 कोटी देवांनी मिळून याही संकटाचे निवारण केले आहे, तरी तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण. भोलेनाथ, विष्णुदेव हो, इंद्रदेवा, पितामहा ब्रह्मदेवा, आजची सभा इथेच समाप्त करावी. नारायण नारायण. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. चरण धरावे गुरुजनांचे सार्थक होईल या जन्माचे. सार्थक होईल या जन्माचे. पुन्हा जन्म नाही भुवरी. एकदाच जन्म घेई उदरी. पुन्हा जन्म नाही भुवरी. एकदाच जन्म घेई उदरी. या इंद्रदेवाची अशी मनोकामना आहे की रंभेला माझ्या दरबारात नृत्याविष्काराची आमंत्रित करा. अशी आज्ञा मागा. माझे मनोरंजन कर. इंद्र दरबारी नाचे सोन परी. रंभा मेनका उर्वशी मी सुंदरी. देव गण माझ्या संगे नाचू लागले. छन 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 घुंगरू वाजले.
मी तुझा हा स्वर्गलोक माझ्या ताब्यात घेण्यासाठी आणि या लोकांवर माझा अधिकार चालवण्यासाठी आलो. तर तू बोला बोलाने तू तुझा हा स्वर्गलोक माझ्या ताब्यात देऊन तुला शक्तीचा गर्व झालाय. या इंद्रपुरीचा मी राजा आहे आणि इंद्रायणी तुझ्या कधी स्वाधीन करणार नाही. अरे महामूर्ख इंद्रा, बऱ्या बोलाने तयार हो, नाहीतर या माझ्या शस्त्राने तुला नष्ट करून टाकली. अरे तू राक्षस नाहीस, देवा नाहीस. देवांवर आपल्या अधिराज्याला तू जिंकतोस हे कधीही शक्य होणार नाही. अरे इंद्रा, ते शस्त्र उचलण्यावर विचार कर. अरे विपुलासुरा, जर तुझ्याकडे प्रचंड शक्ती असेल तर उचल तुझे शस्त्र आणि दाखव तुझा तो पराक्रम. बघूया माझ्या अंगात सामर्थ्य आहे. आता इंद्र पळून गेला. आता या इंद्रपुरीचा राजा मी आहे. सारे अधिकार माझ्या आहेत. असाच जातो त्या ब्रह्मपुरीवर आणि स्वारी करण्यास सज्ज होतो. ब्रह्मा, मी हे सप्तलोक माझ्या स्वाधीन करण्यासाठी आणि या सप्तलोकांवर माझा अधिकार चालवण्यासाठी. पण तू बऱ्या बोलाने तू हा सप्तलोक माझ्या स्वाधीन करून तुझं मी मी आता इंद्रलोक जिंकून त्या इंद्रलोकीने सर्व अधिकार प्राप्त केले आहेत. मला त्रिलोक शक्ती प्राप्त झाल्याने मला तुमचा देवाचा सर्व ब्रह्मांड, पृथ्वीलोक, स्वर्गलोक ह्याचा लवकरच राजा व्हायचा आहे. राजा, तर तुम्हाला युद्धाचं आव्हान न करता
तू तुझे साम्राज्य सोडून तू कुठेही निघून जावे या सुराची इच्छा आहे. तुमचं सर्व जीवन ह्या कमळामध्ये लपून बसून व्यतीत करावे. अरे मूर्ख त्रिपुरासुरा, असा एकाएकी गर्विष्ठ होऊ नकोस. शिव भोलेनाथाने सांगितल्याप्रमाणे मी या सृष्टीची रचना केली. या सृष्टीवर असणारे सर्व जीव सजीव प्राणी मात्र यांना उपदेश केला. ते तुझ्या स्वाधीन करण्यासाठी नाही, ते तुझ्या स्वाधीन करण्यासाठी नाही. अरे ब्रह्मा, पृथ्वीवरती मृत्यूलोक जिंकून पृथ्वी माता चिंतेत पडली. सर्व जीव जंतू प्राणी माझ्या हाताने आणि त्या स्वर्गलोकी इंद्राला सुद्धा युद्धात इंद्रपुरी माझ्या ताब्यात घेतली. आणि आता मात्र ब्रह्मा, तुझ्या या ब्रह्मपुरीवर चाल करून आलो आहे, समजला? अरे मूर्ख त्रिपुरासुरा, या पृथ्वी तलावरील जीव सजीव प्राण्यांना त्रास देऊन काय बरं मिळणार आहे तुला? मी सांगतो ते नीट आहे. जे गुरु ज्ञान मला शिकवू नकोस. अरे तुला गुरुज्ञान देत नाही, याचे प्रायचित्त तुला भोगावेच लागेल. आणि हा तुझा येणारा काळ आणि वेळच सांगून जाईल. उपदेश नको आहे मला. अरे उपदेश देत नाही. ज्या सृष्टीची मी रचना केली त्या सृष्टीचे रक्षण सुद्धा मलाच करायचे आहे. ब्रह्मा, तू सांगून ऐकत नाहीस माझे. सृष्टीचं रक्षण दाखव तुझी दिव्य दृष्टी आणि कर माझ्यावर प्रहार. संभाळ तुझे ते या ब्रह्मपुरीचा राजा देखील मी आहे. आता मात्र राहिला तो वैकुंठ नगरीचा राजा. वैकुंठना सभा
हो लक्ष्मी, तुझ्या मनातील शंकेप्रमाणे मला देखील आज फार अस्वस्थ वाटत आहे. हे क्षीरसागरी शेषशाही विष्णू भगवंत वैकुंठनाथ, आम्ही स्वतः तुमच्या भेटीसाठी या वैकुंठ नगरीत विराजमान झाला आहोत. या असुरराज या, तुम्ही आमच्या क्षीरसागरी वैकुंठ नगरी आला त्याबद्दल तुमचे स्वागत आहे. परंतु असुरराज, एकाएकी कोणती बरं प्रशंसा घेऊन आला? हे वैकुंठनाथ, तुम्हाला आम्ही आदरानं आणि मानानं सांगू इच्छितो की तुम्ही तुमची ही वैकुंठ नगरी सोडून तुम्ही अरे त्रिपुरासुरा, अरे तुला एवढी कोणती बरं शक्ती प्राप्त झाले की तू आज मला माझी वैकुंठ नगरी सोडून जाण्यास सांगत आहेस? हे वैकुंठनाथ, आम्ही श्री गणरायाची हजारो वर्ष तपश्चर्या करून त्रिलोकी शक्ती प्राप्त केली आहे आणि आम्ही या त्रिलोकीचा राजा होणार. हा आमचा एकमात्र संकल्प आहे. अरे त्रिपुरासुरा, अरे जेव्हा जेव्हा या ब्रह्मांडावरती अधर्म वाढला तेव्हा तेव्हा मी नवनवीन रूपे धारण करून या अधर्माचा नाश करून या सत्य धर्माची स्थापना केली. या सृष्टीचा पालन करता म्हणून या सृष्टीवरती येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निवारण करणे हे माझे परम कर्तव्य आहे. आणि पालन करता हे वैकुंठनाथ, निस्वार्थपणाने तुझी वैकुंठ नगरी सोडली क्षीरसागरी जाऊन बसावी, अन्यथा युद्ध करण्यास प्रवृत्त व्हावे. मग बघू दे आम्हाला तुमच्या शक्तीचा प्रयास. अरे त्रिपुरासुरा, अरे शिवशंभूने सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली व मी या सृष्टीचा पालन करता तर मी माझ्या वैकुंठ नगरी कशी बरं सोडून जाऊ? अरे मूर्ख असुरराज, तुझ्या अंगात जर एवढं सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान आणि दाखव तुझा तो पराक्रम. मग दाखव. अरे माधव, आता देखील उडून गेला. आता राहिला तो कैलासाचा अधिपती शिवशंकर.
शंकर शंकरा अरे शंकरा सांभाळ ते साम्राज्य या ठिकाणी रसिक जनातून नारायण 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 सार्थक झाले या जन्माचे सार्थक झाले या जन्माचे देखील रूप माझ्या शिव शंभूचे देखील रूप माझ्या शिव शंभूचे सार्थक झाले या जन्माचे सार्थक झाले या जन्माचे शंभूचे देखील रूप माझ्या शिव शंभूचे सार्थक झाले या जन्माचे देखील रूप माझ्या शिव शंभूचे देखील रूप माझ्या शिव शंभूचे सार्थक झाले सार्थक झाले या जन्माचे देखील रूप माझ्या शिव शंभूचे देखील रूप माझ्या शिव नारायण नारायण भोलेनाथांच्या चरणी या देवऋषी नारदाचा प्रणाम असो. या नारद मुनी या. आज अचानक कैलासावर कसं बरं येणं केलं? हे आदि माया आदिशक्ती या जगाचा पालन करता तुम्ही असे बोलून या नारदाला का बरं लाजवत आहात प्रभू? नारायण नारायण. अरे नारदा, खरंच तुला विचारतोय, तुला लाजवत नाही? या सृष्टीवर काय चाललंय काय नाही हे तुम्हालाच माहिती असलं पाहिजे. मी ध्यानस्थ बसलेला असताना मला कसं बरं कळणार? असुरराज त्रिपुरासुरानं आपल्या शक्तीच्या बळावर सर्वांचा नाश करून या पृथ्वी तलावरती एकमात्र अधिकार चालवत आहे भोलेनाथ. एकमात्र अधिकार चालवत आहे. नारायण नारायण. अरे नारदा, मग त्या त्रिपुरासुराची शक्ती गर्भहरण करण्याचा प्रयत्न त्या इंद्र ब्रह्म विष्णू यांनी केला नाही? केला देवा केला. इंद्र ब्रह्म विष्णू यांना युद्धात पराजित करून सर्व देव त्या गुहेमध्ये लपून बसले आहेत. आणि आता या स्वर्ग लोकावरती एकमात्र अधिकार चालवत आहे भोलेनाथ. एकमात्र अधिकार चालवत आहे भोलेनाथ. आपण सावध राहावे. नारायण नारायण. मुनिवर्य, एवढी प्रचंड शक्ती आणि देवांना पराजित करण्याचे सामर्थ्य तर कोणाचे असावे?
भोलेनाथ, असुरराज त्रिपुरासूर आपल्या कैलासावर सुद्धा आक्रमण करून येईल. आपण आपली काळजी घ्यावी भोलेनाथ. या पृथ्वीचे रक्षण करावे भोलेनाथ. या पृथ्वीचे रक्षण करावे. नारायण नारायण. मुनिवर्य, तुम्ही निश्चिंत राहा. जय जय गौरी शंकरा. जय जय गौरी शंकरा. जय जय गौरी शंकरा. जय जय गौरी शंकरा. प्रणाम महादेव. ये असुरराज, कैलासावर तुझं स्वागत आहे. बोल, आज इकडे कसं बरायला केलंस? हे महादेव, तुम्हाला माहित आहे की मी त्रिलोकी याचा संकल्प केला आहे. आज कैलास सर्वत्र माझं एकमात्र राज्य आहे. असुरराज, त्यासाठी तू प्रशंसा पात्र आहेस. तुझ्या पराक्रमाने मी फार प्रसन्न झालो आहे. जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात तर तुम्ही माझा संकल्प पूर्ण करण्यास सहाय्य करा. कसलं सहाय्य त्रिपुरासुरा? या कैलास अधिकाराविना माझा हा त्रिलोकी विजयाचा संकल्प पूर्ण आहे. त्याला तुम्ही सहजच पूर्ण करा. मी कोणत्याही युद्धाशिवाय तुमच्याकडे हा कैलास पर्वत मागतो आहे. जर तुम्ही हा कैलास मला सुपूर्द केला नाही तर मला माझ्या वीर धर्माचे पालन करावे लागेल. अर्थात शक्तीचा प्रयोग करून मला या कैलासावर अधिकार करावा लागेल. त्रिपुरासुरा, तुझ्यासोबत युद्धाची स्थिती उत्पन्न होणार नाही. तर तुम्ही त्वरित हा कैलास पर्वत सोडून त्या दारगिरी पर्वताकडे जावे. तेथे तुम्हाला काहीही कष्ट होणार नाही. जशी इच्छा त्रिपुरासुरा.